हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला इंटरमिजिएट एक्झाममध्ये प्लेन जॉमेट्री आणि सॉलिड जॉमेट्री हे जे टॉपिक आहे त्यामधला प्लेन जॉमेट्रीमध्ये तुम्हाला मी दोन समजावून सांगणार आहे। त्यातला सेक्शन ए आहे प्लेन जॉमेट्री। त्यातला फर्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा, पॉइंट कन्स्ट्रक्शन ऑफ पॅरलल लाईन्स। त्याच्यामध्ये दोन पॉइंट दिलेले आहे, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू अ गिव्हन लाईन फ्रॉम अ गिव्हन पॉइंट। म्हणजे पॉइंट दिलेले असता आपल्याला पॅरलल लाईन तयार करायची आहे। आणि दुसऱ्यामध्ये काय, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू अ गिव्हन लाईन ॲट अ गिव्हन डिस्टन्स। एक लाईनचं डिस्टन्स दिलेलं आहे, पण दुसरं ते डिस्टन्स पुढची लाईन घ्यायला सुद्धा या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे। त्यामुळे दोन्ही जे हे आहेत क्वेश्चन्स आहे हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते। तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्हाला माहितीच पडेल, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करून दाखवलेलं आहे आणि ते कसं करायचं आहे ते सगळं दाखवलेलं आहे। तर मी माझ्या साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे समजावून सांगणार आहे। पॅरलल लाईन्स हा पॉइंट आपला, दोन्ही क्वेश्चन मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगणार आहे। सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, टू ड्रॉ अ पॅरलल टू अ गिव्हन लाईन फ्रॉम अ गिव्हन पॉइंट। दिलेल्या पॉइंटवरती आपल्याला एक पॅरलल लाईन तयार करायची आहे। पॉइंट पी ॲट सम डिस्टन्स फ्रॉम लाईन ए बी विच इज 4 सेंटीमीटर। म्हणजे एक लाईन काय दिलेली आपल्याला, 4 सेंटीमीटरची लाईन दिलेली आहे। ड्रॉ अ लाईन पॅरलल टू अ ए बी फ्रॉम पॉइंट पी। आणि त्या पी पॉइंटपासून आपल्याला काय दुसरी लाईन एक पॅरलल त्याला काढायची आहे। तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, ड्रॉ लाईन ए बी 4 सेंटीमीटर। म्हणजे पहिली स्टेप आपली होणार आहे 4 सेंटीमीटरची आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे। हा आपला झाला पॅरलल लाईन्स मधला फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट म्हणजे पहिल्या नंबरचं सम। ड्रॉ लाईन 4 सेंटीमीटर। याच्यामध्ये एक लक्ष द्यायचं, पेन्सिल नेहमी शार्प असली पाहिजे आणि पॉइंट बरोबर डॉट व्यवस्थित द्यायचे 4 सेंटीमीटर। त्यानंतर काय बोलले, मार्क पॉइंट पी ॲट सम डिस्टन्स फ्रॉम ए बी अबव इट। म्हणजे काय की ही जी आपली ए बी लाईन आहे, पी पॉइंट कुठे घ्यायचं आपल्याला, सम डिस्टन्स मध्ये वरती घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे अंदाजे त्यांनी ते आपल्याला काय केलेलं, मार्किंग केलेलं नाही आहे किती घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे। मग मी काय करणार आहे, याच्यावरती बरोबर हा पी पॉइंट घेतलाय, हा झाला पी पॉइंट। याला डॉट व्यवस्थित करायचा। विच सेंटर पी अँड रेडियस ऑफ 4 सेंटीमीटर। आता इथे काय करायचं आपल्याला, कंपोज ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स किती बोललेला आहे, रेडियस किती घ्यायची आपल्याला, 4 सेंटीमीटर। आता एक बघा, 4 सेंटीमीटर हे आहे आपली खालची लाईन ए बी, ही 4 सेंटीमीटरचीच आहे। म्हणजे आपल्याला एवढंच डिस्टन्स काय करायचं आपल्याला कंपोज मध्ये घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर डिस्टन्स घ्यायचा आहे। नेक्स्ट पॉइंट काय आपल्याला, ड्रॉ अँड आर्क ऑन द सेम साइड ऑफ लाईन ए बी ॲज पी इज। आपल्याला काय करायचं, पी वरती जो आपल्याला पॉइंट ठेवून एक आर्क तयार करायचे। त्यानंतर काय, विच पॉइंट बी ॲज द सेंटर रेडियस इक्वल टू ए पी। या बी, आता कसं आपण पी पॉइंट वरती ठेवलेलं आहे, आता नेक्स्ट आपली स्टेप काय, बी वरती आपल्याला ठेवायचा कंपोज आणि त्याच्यामध्ये रेडियस किती घ्यायची आहे, ए पी एवढी, म्हणजे या पॉइंट एवढी। बघू शकता अशा प्रकारे। आणि हा आपल्याला बी पॉइंट वरती आपल्याला कंपोज ठेवायचा आणि आर्क तयार करायचा। म्हणजे आपल्याला हा एक पॉइंट मिळालाय आणि हे दोन्ही पॉइंट काय करायचे आपल्याला जोडून घ्यायचे। अशा प्रकारे काय झालं आपल्याला, ए बी आणि हा पी क्यू पॉइंट, म्हणजे या दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत। याच्यामध्ये काय होतं, क्वेश्चन सेम हेच असतात एक्झाम मध्ये। याच्यामधलं कुठलं तरी फक्त काय करणार, डिस्टन्स कमी जास्त असते। म्हणजे तिथे 4 दिले तर 6 असेल 7 असेल, कितीही डिस्टन्स दिलं तरी पद्धत आपली ही सॉल्व्ह करायची हीच असणार आहे। त्यानंतर मध्ये दुसरा पॉइंट दिलेला आहे, हा जरा पहिला आपला पॅरलल लाईन्स हा टॉपिक आपण दाखवतो इथे। त्यानंतर काय याच्यामध्ये काय, दुसऱ्या पॉइंट मध्ये काय, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू अ गिव्हन लाईन ॲट अ गिव्हन डिस्टन्स फ्रॉम इट। म्हणजे काय दिलेलं आहे, या पहिल्या क्वेश्चन मध्ये काय आपल्याला याचं डिस्टन्स दिलेलं होतं, पण वरच्या लाईन किती वरती असेल हे डिस्टन्स हे दिलेलं नव्हतं, हे आपल्या मनाने घेतलेलं आहे। पण दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे, दुसऱ्या सम मध्ये काय दाखवत आहे, हे पण डिस्टन्स दिले आणि हे मधलं डिस्टन्स हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला। ड्रॉ लाईन ए बी ॲट 8 सेंटीमीटर। म्हणजे आता ए बी लाईन ही काय कितीची काढायची, आपल्याला 8ची काढायची, 8 सेंटीमीटरची। मी माझ्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धती तुम्हाला समजून सांगत आहे। आणि हे सगळे सम्स आहेत एकमेकांवरती अवलंबून असतात, त्याच्यामुळे पहिल्यापासून जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एकदम ते पद्धत सोपी वाटेल आणि पुढचं संपन्न आपल्याला ते लक्षात येईल काय करायचं म्हणून। आता ड्रॉ लाईन ए बी किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर।
त्यानंतर मार्क 2 पॉईंट्स पी अँड क्यू ऑन इट. आता याच्यावरती पी आणि क्यू काय करायचा, मार्क करायचा. तर त्याच्याकरता काय करायचं आपल्याला, ड्रॉ 2 परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉईंट पी अँड क्यू. आता आपल्याला काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन करायची. मग आता सगळ्यात पहिला पण तुम्हाला माहिती असणार जॉमेट्री एलिमेंटरी एक्झामचं जे आपण सॉल्व्ह केलेलं असते त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर कसा करायचा असतो, कसा काढायचा असतो ही पद्धत तुम्हाला माहिती असेलच. म्हणजे त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं, दोन्ही या लाईनच्या दोन्ही साईडला आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन्स काढायच्या. तर मी काय करणार अगोदर, सर्वात अगोदर हे थोडी लाईन वाढवून देणार. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, सेकंड पॉईंट काय, मार्क 2 पॉईंट्स पी अँड क्यू ऑन इट. म्हणजे याच्याचमध्ये काय करायचं, आपल्या या डिस्टन्समध्ये आपला पी आणि क्यू घ्यायचा. याच्या बाहेर नाही, याच्या आतमध्येच आपल्याला पी आणि क्यू प्रत्येक शब्दावरती लक्ष ठेवून वाचायचं आहे आणि वाचेल त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. हा झाला आपल्याला पी आणि क्यू, हा पॉईंट झाला या पद्धतीप्रमाणे. आता याच्यानंतर काय करायचं, आपल्याला याच्यावरती 2 परपेंडिक्युलर लाईन तयार करायचे. परपेंडिक्युलरची पद्धत काय आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे दोन्ही साईडला. तीच पद्धत या साईडला पण. आता परत याच्यावरती आपल्याला हवे तेवढं डिस्टन्स घेऊ शकतो याच्यामध्ये. आता वरची जी आपण आर्क करतो परपेंडिक्युलरसाठी लाईनसाठी, ह्या बेसिक गोष्टी आहेत. परपेंडिक्युलर, बायसेक्ट या गोष्टी आपल्याला जर जमल्या तर सम आपल्याला हार्ड जाणार नाही आहे, एकदम सोपी पद्धत असेल. कारण स्टेप बाय स्टेप जर करत गेलं, आपण सॉल्व्ह करत गेलं तर आपल्याला ते इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आता आपल्याला बघा दोन्ही साईडला आपले पॉईंट मिळालेले आहेत. आता हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे. त्यानंतर ड्रॉ 2 परपेंडिक्युलर लाईन ए बी ॲट पॉईंट पी अँड क्यू. आपल्या याची परपेंडिक्युलर लाईन टाकून झालेली आहे. विच सेंटरीज पी अँड क्यू रेडियस ऑफ 4 सेंटीमीटर. म्हणजे काय, या पॉईंट दोन्ही पॉईंटवरती आपल्याला कंपॉस ठेवायचा, पण आपल्याला याच्यामध्ये रेडियस किती घ्यायचे कंपॉसमध्ये, 4 सेंटीमीटर. लक्षात ठेवा 4 सेंटीमीटर. त्यासाठी काय, आपलं ऑलरेडी हे 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स मी याच्यावरतीच ठेवते. बघू शकता. आणि जमे तोपर्यंत काय करायचं, डिस्टन्स घ्यायचं असताना आपल्याला इथे पॉईंट द्यायचे आणि पेजवरती एका साईडला, आणि तिथून आपल्या कंपॉसमध्ये अंतर घ्यायचं आहे. नाहीतर काय आपण स्केलवरती पकडतो ते कमी जास्त होतं. त्याच्यामुळे साईडला दोन्ही पॉईंट करायचे आणि त्याच्यावरती कंपोस्ट ठेवून आपल्याला ते मेजरमेंट त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार, याच्यावरती 4 सेंटीमीटर मी याच्यामधला घेतलेला आहे डिस्टन्स. आता मी याच्यावरती परत या लाईनवरती 4 सेंटीमीटरनी आर्क तयार करणार. इथे आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत. आता हे तसंच या लाईन जॉईन करायचे. म्हणजे आता आपला काय झाला, एक प्रकारचा हा एक स्क्वेअर तयार झालेला आहे 4 सेंटीमीटर. कारण की हे पण डिस्टन्स आपलं 4 सेंटीमीटर झालेलं आहे. या पॉईंटला आपल्याला सी अँड डी हे नाव द्यायचे. आता तुम्हाला समोरासमोर पुस्तक ठेवून त्याच्यामधले जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सांगून मी एक स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत चाललेली आहे. पूर्ण जर समजून घेतलं तर तुमचा क्वेश्चन एकदम तुम्हाला सोपा वाटला असणार. आता काय बोलतं, परपेंडिक्युलर टू पॉईंट सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपण याच्यावरती जे काही टाकलेले आहेत, लंब टाकलेले आहे, ती लाईन पण जॉईन केली आहे. तर ड्रॉ लाईन जॉईनिंग सी अँड डी ही पण जॉईन केलेली आहे. दिस इज द रिक्वायर्ड पॅरलल लाईन. म्हणजे या एकमेकाला 2 पॅरलल लाईन आहे. किती डिस्टन्सवरती आहे, 4 सेंटीमीटरवरती आहे. म्हणजे इथे डिस्टन्स दिलेला आहे, याच्यामध्ये डिस्टन्स दिलेला नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचा हा आपला पॅरलल लाईन्स हा सेक्शन इथे कम्प्लीट होतोय. ठीक आहे. तर समजलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे माझे अशा प्रकारचे व्हिडिओज माझे जे जॉमेट्रीचे वगैरे माझं नेक्स्ट चॅनल आहे वैभवशाली आर्ट. हे सेकंड चॅनल वैभवशाली इझी आर्ट. याच्यावरती हा व्हिडिओ आहे. पण नेक्स्ट चॅनल माझा वैभवशाली आर्ट आहे, त्याच्यावरती पण तुमचे व्हिडिओ आलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.